नमस्ते, आपण पाहत आहात सातारा 24 तास न्यूज, सामान्य जनतेचा आवाज। सुजन नागरी मंच स्थापित संविधान गुण गौरव समिती द्वारा आयोजित राज्यस्तरीय संविधान गुण गौरव समिती परीक्षा मुदजी हायस्कूल फलटण येथे घेण्यात आली। परीक्षेत येणारे विद्यार्थी लहान गट, मध्यम गट, मोठा गट, पुरुष महिला यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। त्यापैकी इब्रान सय्यद आणि महिला हिना सय्यद यांनी आपला सहभाग नोंदवला। परीक्षा सुरू होण्या अगोदर संविधानाची शपथ घेण्यात आली। ही परीक्षा पठाण साहेब तसेच मोरे मॅडम, पर्यवेक्षक फलटण तालुका अध्यक्ष रजिया शेख यांच्या मार्फत घेण्यात आली व प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट संदीप कांबळे सर उपस्थित होते। सनातन रक्षा दल सातारा जिल्हा अध्यक्ष व ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा कमिटीचे सदस्य मारुती टकले साहेब यांनी परीक्षेत आपला सहभाग नोंदवला। तसेच या परीक्षेत शेकडो विद्यार्थी सहभाग घेतला होता। सातारा 24 तास न्यूजला रजिया शेख यांनी मुलाखत दिली। मी माझे गाव म्हणून आले, माझ्या शाळेचे नाव निवासी म्हणून नितेश वंतराव जवानी स्कूलमधून, आणि मी MPSCचा स्टडी करते। तर ह्या संविधानाच्या एक्झाममुळे मला त्याच्यामध्ये मदत होती आणि मी पहिल्यांदा संविधानाची एक्झाम दिली। त्याच्यामधून मला कायद्यांची माहिती झाली, संविधानाची पूर्णपणे माहिती झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप छान पद्धतीने कार्य केलेले आहे त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानते। नमस्कार, मी प्रमोद सस्ते, आपण पाहताय सातारा 24 तास न्यूज। आज मुदजी हायस्कूल या ठिकाणी सुजान नागरिक मंच अंतर्गत स्थापित गुणगौरव समितीनुसार एक संविधान गुणगौरव परीक्षा या ठिकाणी पार पडलेली आहे। 100 अंकांचा हा जो पेपर आहे त्याच्यामध्ये
व्हावी, त्याविषयी लोकांना माहिती मिळावी. ह्या गुणगौरव समितीचा जो काही उद्देश होता तो सफल होताना दिसत आहे. साधारण शेकडोच्या ह्याच्यामध्ये जे विद्यार्थी आले होते, लहान मध्यम मोठे गट, त्यांचं पहिल्यांदा स्वागत आहे. आणि ही फलटण तालुक्यामध्ये सुरुवात आहे परीक्षेची. पुढच्या वर्षी अगदी मोठ्या प्रमाणात सर्व जिल्हा परिषद शाळा असतील, काय हायस्कूल्स असतील, इंग्लिश मिडियम असतील, यामध्ये घेण्याचा आमचा मानस आहे. तरी फलटण तालुक्यामधून आता सुरुवात आहे. मला वाटते ह्यामध्ये सर्व लहान थोर, महिला असतील, मुलं असतील, मुली असतील, सर्वांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा, ह्या समितीचा उद्देश आहे. आणि ह्याच्यात मी स्वतः परीक्षार्थी आहे. तर मला अतिशय आनंद आहे की ह्या परीक्षेमध्ये मला सहभाग मिळाला. आणि मला एवढ्या मोठं असताना पण लहान होता आलं, कारण एकत्रित सगळ्यांच्या मिळून परीक्षा देता आली, न बघता किंवा हे जे काय मला अनुभव आहे तो संविधानामुळे मिळालेला आहे. आणि आपल्या भारत देश हा लोकशाही भारत देश असल्यामुळे संविधानाचे फार महत्त्व आहे. ते लोकांना माहीत नाही आहे. ते सर्व तळागाळातील लोकांपर्यंत मिळावा हा उद्देश ह्या समितीचा आहे. आणि त्या समितीला फार फार खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी हा उपक्रम राबवला. आणि आपल्यामध्ये आता रजय मॅडम आहेत, आपल्या फलटण तालुक्याच्या अध्यक्ष.